नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बाजारात मिळते तशी एकदम मस्त पेढे घरच्या घरी कसे करायचे ते बघणार आहोत. आणि खूप चविष्ट होतात आणि करायला पण खूप सोपे आहे. 5 मिनिटामध्ये तुम्ही हे पेढे तयार करून घेऊ शकता. बाजारामध्ये गेलं तर खूप महाग अशी मिठाई भेटते. तर अशी ही मिठाई किंवा पेढे तुम्ही घरच्या घरी करून खाऊ शकता. खूप मस्त होतात आणि मऊ असे पेढे आपले तयार झालेले आहे. हे पेढे आपल्याला गॅस न पेटवता आणि कोणत्याही प्रकारचा खवा यामध्ये न वापरता बनवायचे आहेत. त्यामुळं ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 वाटी डाळव्याचे असे फुटाणे घेतलेले आहे किंवा डाळवा तुम्ही घेऊ शकता. तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम पीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे पीठ आपण तसंच घेणार आहोत. तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता. तर हे मस्त बारीक झाल्यामुळं मी असंच घेतलेलं आहे. तर याच भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखरेसोबतच 1 वाटी खोबरा कीस टाकून घ्यायचा आहे. आणि 3-4 इथं मी विलायची अशा याच्या बिया काढून घेतलेल्या आहे. तर ह्या टाकून घ्यायच्या आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे. मस्त बारीक याचं पीठ तयार झालेलं आहे. तर आता हे पण आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि इथं मी 1 वाटी दूध पावडर घेतलेली आहे, म्हणजे मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडं दूध वापरायचं आहे. दूध टाकून याचा मस्त गोळा तयार करून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. तर इथं मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप तुम्ही पातळ करून सुद्धा टाकू शकता, पण मी यामध्ये घट्ट तूप वापरलेलं आहे. आणि इथं मी 2 चमचे दुधावरची आपली मलाई घेतलेली आहे, म्हणजे दुधावरची साय घेतलेली आहे. आणि आता हे थोडं दूध वापरून आपल्याला मस्त याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथं मी मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. जास्त पण दूध वापरायचं नाही, नाहीतर आपण यामध्ये साखर टाकलेली आहे, त्यामुळं हा गोळा पातळ होऊ शकतो. म्हणून थोडं दूध वापरून याचा गोळा तयार करायचा आहे. तर हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर बघू शकता लिंबा एवढ्या आकाराचे मस्त असे पेढे करून घ्यायचे. तुम्ही असे चापटसुद्धा करून घेऊ शकता, पण हे असे मस्त गोल करून घ्यायचे आहे. खूप छान दिसतात. तर बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे. हे दिसायला पण खूप छान दिसतात. अगदी बाजारामधून आपण जी मिठाई किंवा पेढा आणतो त्या पद्धतीने हे दिसतात. खूप सर्व अशा पद्धतीने पेढे करून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्हाला ज्या आकाराचे पेढे करायचे त्या आकाराचे तुम्ही इथं पेढे करून घेऊ शकता. तर बघू शकता मस्त असे पटपट पेढे आपले तयार होतात. एकदम असं हे खव्याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि खूप असे टेस्टी पेढे होतात. तर अशी बाजारातून मिठाई आणल्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ही मिठाई करून खाऊ शकता. खूप मस्त होते आणि यावर सजावटीसाठी आपल्याला थोडे ड्रायफ्रूट टाकायचे आहे. तुम्हाला जे आवडतील ते टाकून तुम्ही घेऊ शकता. तर आता इथं मी मस्त असे बदाम आणि पिस्त्याचे असे काप करून घेतलेले आहे. तर आपल्याला या सर्व पेढ्यावर टाकून घ्यायचे आहे, म्हणजे सजावट करून घ्यायची आहे. हे दिसायला पण खूप छान दिसतात. अगदी बाजारातून आपण जसा पेढा मिठाई आणतो त्याप्रमाणे हे दिसतात. तर बघू शकता खूप मस्त असे आपले घरच्या घरी पेढे तयार झालेले आहे. अशा पद्धतीचे पेढे तुम्ही घरी केले तर सर्वजण आवडीने खातील आणि कोणाला कळणारसुद्धा नाही तुम्ही हे पेढे घरी बनवलेले आहे. इतके चविष्ट आणि खूप मस्त लागतात. अशा पद्धतीचे पेढे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.